Okay, welcome all of you. Good evening. Let's start the lecture, right? Is everything is clear? Audio, video? Yes? Okay. In last lecture, we discussed about the इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फील्ड. बरोबर आहे. तर त्याच्या आधी परत इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर सुरू झाल्यापासून आपण काय काय पाहिले ते पहा एकदा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर सुरू झाल्यापासून म्हणतोय. फर्स्ट ऑफ ऑल वी see the origin of the charge, how charge is originated and how the transformation of charge is take place, right? केमिस्ट्रीचं लेक्चर आता संपलंय का तुमचं? राईट. काय स्टुडंट अजून जॉईन होत आहेत? ओके. ब्रेक पाहिजे काही 5 मिनिटाचा का चालतंय? 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचंय. नो? फाईन? नो? ओके, ठीक आहे. काही जण यस म्हणतात पण मेजॉरिटी नो म्हणते आहे का नाही. आपल्याला जरा मेजॉरिटी जरा हार्मफुल असते आहे का. ठीक आहे. काय लेक्चर बोर नाही वगैरे होत, काय लोड देत नाहीत. चला 5 मिनिट तेवढेच रिव्हिजन करण्यात घालूया आपण. ठीक आहे. ओके. जे केमिस्ट्रीचे केले ना ते नो म्हणतात, ज्यांनी केमिस्ट्रीचे केले ते यस म्हणतात. असं आहे का काही? असं काही आहे का? नक्की ना? ओके, ठीक आहे. सी, ओके, बेसिकली तुम्ही हुशार स्टुडंट आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोर वगैरे होत नाही अभ्यासामध्ये करताना वगैरे. आणि मी एक चांगल्या प्रकारचा शिक्षक आहे, आपण पण ESA क्लासेसचे, त्याच्यामुळे सरचे सुद्धा लेक्चर बोर नाही होत नाही. असं किती वेळ घेतलं तर शिकावंच वाटतं. असं एक ओव्हरऑल मला कन्क्लुजन भेटलं. ठीक आहे. सो लेट्स रिवाइज फ्रॉम द स्टार्टिंग द चार्ज क्यू, राईट. ओके. तर याच्यामध्ये आलो हो, ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या की चार्ज क्यू, त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण की लाईक चार्जेस कसे रिपेल करतात, अनलाईक चार्जेस कसे अट्रॅक्ट करतात, चार्ज ट्रान्सफॉर्मेशन कसा होतो, कन्झर्व कसा होतो, राईट. त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे चार्ज डेन्सिटी. हा चार्ज एखाद्या ऑब्जेक्टवर कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतो, त्याच्यामध्ये 3 डेन्सिट्या पाहिलेल्या आहेत. लॅम्बडा, लॅम्बडाचा फॉर्म्युला होता क्यू, त्याची चार्ज स्मॉल या कॅपिटल या क्यू बाय एल लेंथ. सिग्माचा फॉर्म्युला होता क्यू बाय एरिया ए, आणि रोचा फॉर्म्युला होता क्यू बाय व्हॉल्यूम व्ही. लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. Then we saw the Coulomb's law, the force between the two charges is equal to F is equal to K Q1 Q2 upon R square, where the value of K is equal to 1 by 4 pi epsilon naught K. Epsilon naught is a permittivity, right? Permittivity, okay. And K is a dielectric constant. ओके. आणि याच्यामध्ये फोर्सचा फॉर्म्युला पाहिला, डायरेक्शन पाहिलं,
टुवर्ड्स इच अदर असते, अनलाईक चार्जेस मध्ये, लाईक चार्जेस मध्ये अवे फ्रॉम इच अदर असते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला पाहिला, के क्यू अपॉन आर, के ची व्हॅल्यू सेम. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन पाहिली, पॉझिटिव्ह चार्ज साठी आउटवर्ड, निगेटिव्ह चार्ज साठी इनवर्ड. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स मधला फॉर्म्युला पाहिला, एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई, बरोबर आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल पाहिलं, के क्यू बाय आर, के ची व्हॅल्यू परत सेम. एका क्यू चार्जरचा पोटेन्शियल काढायसाठी आर अंतरावर, ही स्केलार क्वांटिटी आहे, याला डायरेक्शन नाही, म्हणून क्यू विथ साइन घ्यायचं, पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह. देन पोटेन्शियल घेतल्यानंतर त्याच्यानंतर पहा, लक्ष द्या की वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जीचा सुद्धा फॉर्म्युला पाहिला आपण, के Q1 Q2 अपॉन आर, and one relation between potential and work done, potential is equal to work done per unit charge, or we can say that work done is equal to Q into V final minus V initial, V final minus V initial, right. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ओके, क्लिअर आहे का बघा रिव्हिजन मध्ये. यस, बघा जस्ट 2 मिनिट. लास्ट टाइम मी नोट्स लिहून दिलत्या का, पॅरलल लाईनच्या लिहायला सांगितलं होतं, राईट. आपण आज पाहणार होतो. यस, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फील्डच्या नोट्स आपण पाहिल्या होत्या आणि आज आपण पाहणार होतो. ओके, ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण डिस्कस करूया त्याच्या प्रॉपर्टीज. त्याच्या क्लासबद्दल तुम्ही गांगणे सरलाच विचारू शकता, केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये किंवा बायोच्या, तुम्ही बायोच्या कशा असणार, केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये विचारा त्या सरांना, राईट. ओके सैयद, ठीक आहे. सर देतील इन्फॉर्मेशन, काय जे लिंक असेल त्या सरांची किंवा जे काही ते सर कसे अरेंज करतायत, ओके, त्या सरांशी कॉन्टॅक्ट करून देतील तुम्हाला. ओके, इज स्क्रीन विजिबल, स्क्रीन दिसते का? ओके, लेट स्टार्ट. हे तुमच्याकडे लिहून आहे. तर आपल्याला बघा प्रॉपर्टीज पासून स्टार्ट करायचं. हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पटापट उत्तर द्यायचं म्हणजे मला कळेल तुम्हाला माहिती आहे का नाही.
आता येतोय का आवाज? आता येतोय आवाज? आवाज येतोय का आता? यस, ओके, ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ प्रॉपर्टीज. बघा, जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज असतो तशा आउटवर्ड जातात लाईन आपल्याला माहिती आहे. नेगेटिव्ह जेव्हा चार्ज येतो तेव्हा इनवर्ड येतात माहिती आहे. आता जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र ठेवलेत, बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र ठेवलेत, तर द लाईन्स विल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. बघा, लाईन स्टार्ट पॉझिटिव्ह चार्जला झाल्यात आणि एंड ऍट निगेटिव्ह चार्ज. बघा, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह. ऍक्च्युली अशा सरळ गेल्या असत्या रॅडियली, पण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे काहीतरी आता बेंड झाल्या. आता ह्या इकडेच जातील ऍक्च्युली, पण फक्त एकटा चार्ज असता तर अशा गेल्या असत्या. दोन चार्जमुळे बघा हे असं पॉझिटिव्ह स्टार्ट पासून निगेटिव्ह स्टार्ट, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह. लक्षात आलं का? आणि दोन जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं, बरोबर आहे का? मग ह्या तर इकडे आहेत, पण ह्या ऍक्च्युली आता काय होतील, अशा जायच्या ऐवजी ह्या अशा इकडे बेंड होतील. कळते का? कारण ह्या पॉझिटिव्ह असल्यामुळे इथून सुरुवात झाल्या आणि ह्या पॉझिटिव्ह असल्यामुळे इथून सुरुवात झाल्या. इथं कसं होतं, पॉझिटिव्ह सुरू असल्यामुळे इथून सुरुवात झाल्या आणि निगेटिव्ह कडे गेल्या, काहीच प्रॉब्लेम आला नाही इथे. पण इथं तसं जाता येईल नाही, म्हणून या दोघांनी डायरेक्शन बदलली. समजते का? बघा, एकदम सिंपल आहे, विथ कॉमन सेन्स समजून घ्या फक्त, काय त्याच्यामध्ये डोकं घालू नका. फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर आहे का? लाईन स्टार्ट ऍट पॉझिटिव्ह चार्ज आणि एंड ऍट निगेटिव्ह चार्ज. पार्टच करायचे ना या प्रॉपर्टी. देन सेकंड पहा, देन सेकंड लाईन डू नॉट इंटरसेक्ट. इथे निगेटिव्ह निगेटिव्हची डायग्राम काढून दाखवली बघा, इकडे पण इकडे येतील आणि इकडून येते येते. निगेटिव्ह साठी एक्झॅक्ट, पॉझिटिव्ह साठी जे होतं त्याच्या उलट. सेकंड, ऑलवेज रिमेंबर ठेवा, दीज लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. दीज लाईन डू नॉट इंटरसेक्ट. अशा प्रकारच्या लाईन असूच शकत नाहीत. बघा, इथून बेंड झाल्यात अशा, पण त्या इंटरसेक्ट कुठेही झालेल्या नाहीयेत. राईट? सो दीज लाईन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ओके. Then third point is lines are perpendicular to surface at the starting point and the end point. म्हणजे आता हे तर माहिती आहे, रॅडियली आउटवर्ड म्हणजे इथून निघताना हे परपेंडिक्युलरच आहे, इथून निघताना हे परपेंडिक्युलरच आहे. मग सर असं कसं करणार? इथं जर पॉझिटिव्ह चार्ज आहे समजा, या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आहे समजा. तुम्हाला माहिती आहे लाईन स्टार्ट कुठून होतील, सांगा बरं. लाईन स्टार्ट कुठून होतील? लाईन स्टार्ट कुठून होतील? आपण इथे घेऊया निगेटिव्ह प्लेट. कोणत्या प्लेट पासून होतील? प्लेट नंबर 1 पासून होतील का प्लेट नंबर 2 पासून होतील? सर 1 आणि 2 नंबर तर द्या आधी. स्टार्ट कुठून होतील सांगा? लाईन स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट, राईट? सो लाईन विल स्टार्ट ऍट 2. कसं रे बाळा? लाईन विल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट, so here will be start, and line will end at negative plate, so here they will be end. बरोबर आहे? अशा ही लाईन चुकीची दाखवली का बरोबर दाखवली, सांगा बरं. मी ही लाईन चुकीची दाखवली का बरोबर दाखवली? ही रॉंग आहे. इथे दोन लाईन इंटरसेक्ट झाल्यात, बिकॉज लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. मग आता मी इथं डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मध्ये बेंड होऊ शकतात, मध्ये बेंड होऊ शकतात. बघा असं मध्ये इथं काही असू द्या, इंटरसेक्ट नाही झालं बस, पण स्टार्टिंगला म्हणजे इथे आणि एंडिंगला म्हणजे इथे किंवा इथे. बघा इथे अशा परपेंडिक्युलरच येणार, अशा इथे अशा परपेंडिक्युलरच येणार अशा, राईट? इथे हे परपेंडिक्युलरच अँगल करणार, असा येऊन असा इथे परपेंडिक्युलर अँगल. So line are perpendicular at starting point and end point. Is it clear? Lines are perpendicular at starting point and end point. Is it clear, this property?
नाव लाईन्स डू नॉट एंटर इनसाइड द मेटल. बघा, लाईन्स डू नॉट एंटर इनसाइड द मेटल. आता हीच पॉझिटिव्ह प्लेट आहे, तीच निगेटिव्ह प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मेटलची प्लेट ठेवली. बघा, मी एक मेटलची प्लेट ठेवली. तर लाईन कशा का गेल्या बघा, इथून इथपर्यंत गेल्या आणि अशा मधून गेल्या नाहीत. अशा मधून गेल्या नाहीत, लक्षात घ्या. इथून परत इथून स्टार्ट झाल्या इकडे गेल्या, पण मध्ये लाईन्स नाहीयेत. लाईन्स काय शो करायला वापरतोय आपण, सांगा बरं. लाईन्स ऍक्च्युली आपण लाईन्सने काय शो करतोय, आपण कशासाठी वापरतोय लाईन, काय रिप्रेझेंट करतोय. काय रिप्रेझेंट करतोय लाईन. कशाची डायरेक्शन. चार्ज. चार्जला डायरेक्शन असते का. त्याचं नाव काय आहे, कोणत्या लाईन आहेत. लाईनीला कशा विसरला रे, लाईनी फक्त मारायला शिकलो सर. तिचं काम लाईन कोणत्या आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, लॉ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग मध्ये लाईन नाहीयेत म्हणजेच याचा अर्थ मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असली पाहिजे. मध्ये लाईन नाहीयेत म्हणजेच मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असली पाहिजे, 0. सो रिमेंबर दिस पॉइंट. The metal, inside the metal, electric field is always 0. Inside the metal, electric field is 0 because for metal, if we place the charge, it will come back to surface. हे बघितलं का बघा बरं. चार्ज ठेवला तर कुठे येतो, सरफेस वर येतो आणि त्याच्यामुळे मध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असते, 0 असते. पॉइंट लक्षात राहील का. पॉइंट लक्षात राहील. यस. बघा, आतापर्यंत आपण 4 पॉइंट पाहिलेत. पहिले रॅडियली आउटवर्ड आणि रॅडियली इनवर्ड फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. जर 2 चार्ज असतील तर स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड ऍट निगेटिव्ह चार्ज. तिसरी, लाईन डू नॉट इंटरसेक्ट. चौथी, स्टार्टिंगला परपेंडिक्युलर असतात आणि एंडिंगला सुद्धा परपेंडिक्युलर असतात, बाकी मध्ये काही का करणार. पाचवी, म्हणजेच ते मी एक ऍड केली की मेटल मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फील्ड नसतात. यालाच वेगळं स्टेटमेंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड मेटल मध्ये 0 असते. राईट. एवढं आपण पाहिलं आतापर्यंत. ओके. सो नाव moving next. बघा, inside metal because of induced charge new electric field is generated. So हे इलेक्ट्रिक फील्ड 0 कशा प्रकारची असते ते सांगितलेलं आहे की इनसाइड मेटल त्याच्यावरती इंड्यूस्ड चार्ज सुद्धा असतो. राईट. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होऊ शकते, पण ती इलेक्ट्रिक फील्ड इकडल्या इलेक्ट्रिक फील्डला कॅन्सल करते. बघा, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर काय होणार, याच्यामुळे इकडे कॅन्सल होणार, याच्यामुळे इकडे कॅन्सल होणार, याच्या एक्झॅक्ट अपोजिट इकडे असणार आणि ते वेक्टर असल्यामुळे काय होईल, एकमेकांना कॅन्सल करतील. राईट. ओके. देन लाईन कॉन्ट्रॅक्ट्स. This property explain attraction between charge. Line contracts. Line contract म्हणजे जेव्हा आपण निगेटिव्ह चार्ज आपण इथं केलं होतं तेव्हा आपण असे लाईन्स एकत्र आणल्या होत्या. बघा, लाईन्स अशा एकत्र आणल्या होत्या. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो की इथे लाईन्स एकत्र येत आहेत जास्त, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इकडे एका कोणत्या तरी गोष्टीला अट्रॅक्ट करत आहे. आणि लाईन्स एक्झर्ट लॅटरल प्रेशर. लॅटरल प्रेशर म्हणजे असं दूर जाणे, एकमेकांपासून असं दूर जाणे. अँड दिस प्रॉपर्टी इज नोन
फॉर इट्स रिपल्शन. ही प्रॉपर्टी म्हणजे रिपल्शन आहे. ही प्रॉपर्टी शोज अट्रॅक्शन. दिस प्रॉपर्टी शोज द अट्रॅक्शन and this property shows the repulsion. And there are some theoretical point you should remember as it is, right? Okay. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट म्हणजे पहा काय आहे, खूप महत्वाचा पॉइंट यापेक्षा, इलेक्ट्रिक फील्ड पर सर्वात महत्वाचा आधी की इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे शब्द एकच आहेत, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणत राहिलो मी आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विचारलं तर हे सरांनी शिकवलंच नाही असं म्हणतात. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेमच असतं, राईट? ओके. ते बुकच्या डेफिनेशन नुसार कुठे काय वापरतात कुठे काय वापरतात अशा बऱ्याच टर्म आहेत आणि ओके त्यामुळेच आणि कन्फ्युजन असतं जास्त. ओके ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय बघत होतो, दिस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू लाईन डेन्सिटी. म्हणजे बघा सॉरी बघा इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोपोर्शनल. इथे एक पॉइंट किंवा ए पॉइंट आहे आणि इथं बी पॉइंट आहे. तर प्रोपोर्शनल टू डेन्सिटी म्हणजे कळते का, जिथे नंबर ऑफ लाईन्स जास्त तिथे डेन्सिटी जास्त. हे डेन्स लाईन आहेत, एकत्र आहेत. आणि या लाईन बघा कशा आहेत, लांब 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 लांब, राईट? या मोर डेन्स आहेत याच्यापेक्षा. हे कळते का तुम्हाला? डेन्सली म्हणजे एकत्र असणे खूप. लक्षात आलं? मग इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोपोर्शनल टू लाईन डेन्सिटी. मग जर मी जर अशा जर लाईन असतील तर तुम्हाला सांगता येईल का इलेक्ट्रिक फील्ड ऍट ए ग्रेटर आहे का इलेक्ट्रिक फील्ड ऍट बी ग्रेटर आहे? विच इज ग्रेटर, इलेक्ट्रिक फील्ड ऍट ए और इलेक्ट्रिक फील्ड ऍट बी? कोणत्या ठिकाणी लाईनची डेन्सिटी जास्त आहे? बघा इथे एवढ्या जागेत बघा किती लाईन, तिन्ही लाईन बसतायत. मी जर तेवढाच सर्कल इथं काढलो तर 2 बसतील किंवा 1 बसतील, किंवा डायरेक्टली आपण पाहून सांगू शकतो ना की कोणत्या ठिकाणी लाईन्स जास्त आहेत, राईट? सो ए च्या ठिकाणी लाईन्स जास्त आहेत म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट ए इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट बी. इज इट क्लिअर? हा पॉइंट क्लिअर आहे का? महत्वाचा आहे. ओके. बघा थोडेसे थेरॉटिकल पॉइंट झालेत आता याच्यामध्ये. एकतर आपल्याला ब्रेक नाही दिला, ठीक आहे, तर होऊ शकतं असं. हे लिहून घेतलेले आहेत का? हे पॉइंट लिहून घेतलेत का सांगा मला? हे पॉइंट लिहून घेतलेत का? यस नो काही याचे स्क्रीनशॉट आहेत का तुमच्याकडे? यस 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 एकच जण नो म्हणते. बरं ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहा, कारण मी मला वाटते प्रॉपर्टीला लिहून ठेवायला सांगितलं होतं. ज्यांनी लिहिलं नाही किंवा दाखवलं नसेल, नाही आहेत का? ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्या आधीचा आहे का? याच्या आधीच्या पानाचा आहे का? बघा याच्या आधीचं पेज, याच्या आधीचं पेज हे आहे. याचे जरी नसतील तर याचे स्क्रीनशॉट घ्या. आणि याचे घेतल्यानंतर याचे घ्या.
झालं? ठीक आहे, घेतलात? ओके, आता लक्ष द्या. आतापर्यंत जेवढे रिवाइज केलंय तेवढं क्लिअर असलं पाहिजे. त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल पर्यंत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह असले पाहिजेत. राईट. आता बघा, पोटेन्शियल ड्यू टू कॉन्सेंट्रिक स्पियर, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. पोटेन्शियल ड्यू टू कॉन्सेंट्रिक स्पियर. कॉन्सेंट्रिक म्हणजे आधी कळते का तुम्हाला? सांगा मला. कॉन्सेंट्रिक म्हणजे कळते का आधी? बरं, आधी स्पियर कळते का हे सांगा. आपण लईच बेसिक पासून जाऊ. पोटेन्शियल तर माहिती आहे आपल्याला, स्पियर माहिती आहे, गोळा 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 गोळा. बर, राईट, गोळा माहिती आहे. बर, येतो कॉन्सेंट्रिक वर पण येतो. आधी गोळ्याच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला पाहिलाय का? आधी याच्या आधी गोळ्याच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला पाहिलाय का आधी? हा जो फॉर्म्युला आहे के क्यू बाय आर, हा फॉर्म्युला पॉइंट चार्ज साठी आहे. छोटा चार्ज असेल याच्यासाठी आहे, स्पियर साठी नाही. समजा असा स्पियर आहे आणि याच्यावर चार्ज आहे, याचे वेगळे फॉर्म्युले पाहायचेत आपल्याला. हा जो फॉर्म्युला आहे तो पॉइंट चार्ज साठी आहे. तर आता याच्या पुढे आपल्याला स्पियर वापरलाय आपण. सो फॉर अ स्पियर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन चार्ज ऑन द सरफेस, त्याच्यासाठी फॉर्म्युला सेम असणार. बघा, मी परत एकदा सांगतोय. स्पियर साठी तो फॉर्म्युला नव्हता. के क्यू बाय आर हा पॉइंट चार्ज साठी फॉर्म्युला होता. बट इफ स्पियर हॅज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज, युनिफॉर्म म्हणजे कळते का? सर्वकडे सारखा, सर्वकडे सारखा, सर्वकडे सारखा असा, जो की फक्त मेटलच्या स्पियरवर असू शकतो. बघा, सर्वकडे सारखा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन चार्ज जर स्पियर असेल तर आपलं काम सोपं होतं, कारण फॉर्म्युला आता तोच वापरायचा जो की पॉइंट चार्ज साठी. हा फॉर्म्युला आधी फक्त कशासाठी वापरत होतो आपण? फक्त कशासाठी वापरत होतो? पॉइंट चार्ज साठी. पण युनिफॉर्मली चार्ज स्पियर असेल तर हा फॉर्म्युला वापरू शकतो. एवढं क्लिअर झालं का सांगा आधी मला? मी फक्त आधी स्पियरचं क्लिअर केलंय, मी फक्त आधी स्पियरचं क्लिअर केलंय, अजून कॉन्सेंट्रिक शब्दाकडे गेलो नाही. राईट. मग कॉन्सेंट्रिक स्पियर म्हणजे काय असतं? बघा, कॉन्सेंट्रिक स्पियर म्हणजे काय असतं? कॉन्सेंट्रिक म्हणजे सेम सेंटर. बघा, हे सर्कल, हे सर्कल, हे सर्कल, नो टचिंग सर्कल, नॉन टचिंग सर्कल असे पण असू शकतात. नॉन टचिंग सर्कल असे पण असू शकतात. याला कॉन्सेंट्रिक म्हणायचं. नॉन टचिंग सर्कल असे पण असू शकतात. हे कॉन्सेंट्रिक आहेत का? द सर्कल हॅव्हिंग सेम सेंटर विथ डिफरंट रेडियाय. तुम्हाला काही याची डेफिनेशन विचारणार नाही. जर तुम्हाला डेफिनेशनच पाहिजे असेल एक्झॅक्ट, तर सेंटर हॅव्हिंग सेम सेंटर अँड डिफरंट रेडियाय. पण आपल्याला डेफिनेशन नाही. तुम्हाला कळलं का नेमकं? भावना पोहोचल्या का कॉन्सेंट्रिक म्हणजे काय? त्याचे डेफिनेशन कुठे विचारणार नाही तुम्हाला. राईट. ओके, क्लिअर आहे. मग त्याच्याविषयी पोटेन्शियल कसं काढायचं ते बघायचं आपल्याला. त्याच्याविषयी पोटेन्शियल कसं काढायचं ते बघायचं आपल्याला. व्हेरी इंटरेस्टिंग आहे. समजलं तर एकदम सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जर न समजता फक्त फॉर्म्युले बघितलात तर अवघड जाऊ शकता. बघा आता, हे क्यू आणि आर्क म्हणजे काय आहे कळले ना तुम्हाला? क्यू आणि आर्क, क्यू म्हणजे चार्ज असते आणि आर म्हणजे डिस्टन्स पॉइंट ऑन द सर्कल. तिथे कुठपर्यंत काढायचे पोटेन्शियल ते. मग बघा, आता दोन जर सर्कल असतील असे, पहिल्या ह्याच्यावर चार्ज आहे Q1, दुसऱ्या ह्याच्यावर चार्ज आहे R1. पहिल्या ह्याच्यावर, दुसऱ्या ह्याच्यावर चार्ज आहे Q2 आणि त्याची रेडियस आहे R2. तर बघा आता लक्ष द्या, लक्ष द्या. V1 म्हणजे पोटेन्शियल ऍट सरफेस 1. V1 म्हणजे पोटेन्शियल ऍट सरफेस 1.
म्हणजे कोणत्या इनर स्पिअर वर काढायचे का आउटर स्पिअर वर सांगा बरं मला. V1 म्हणजे इनर स्पिअर का आउटर स्पिअर. V1 म्हणजे राईट इनर स्पेअर वर, राईट इनर स्पेअर वर. बघा मग इनर स्पेअर वर बघा काय असतं, इनर स्पेअर मध्ये एकतर या स्पिअरचं पोटेन्शियल बघा, या स्पिअरचं पोटेन्शियल, या स्पिअरचं पोटेन्शियल किती असणार त्या स्पिअरवर, त्याच्यावरचा चार्ज आणि तिथून त्याचा डिस्टन्स म्हणजे त्याची रेडियस. बरोबर आहे का बघा. त्याच्यावरचा चार्ज V1 म्हणजे ऍक्च्युअली कसं असणार, इनरचं पोटेन्शियल प्लस आउटरचं पोटेन्शियल. हे K-Q1 R1 हा फॉर्म्युला पचला तुम्हाला बघा, हे पटला का, राईट. आणि K-Q2 R2 हे कोणाचं पोटेन्शियल झालं, आउटरच्या सरफेस वरती. बरोबर आहे. आउटरचं बघा मी काय म्हणतोय, आउटरच्या सरफेस वरती पोटेन्शियल एवढं आहे. बरोबर आहे. आउटरच्या सरफेस वरती एवढं पोटेन्शियल आहे. पण जेवढं सरफेस वरती असतं तेवढंच इनसाइड असतं पोटेन्शियल. लिहून घ्या, तिथे नोट करून लिहून घ्या. सरफेस वर जेवढं पोटेन्शियल असतं तेवढंच पोटेन्शियल इनसाइड असतं. आणि इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असते सांगा मला, इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असणार, आत्ताच पाहिलं आपण, कारण हे आपण मेटलचेच कन्सिडर करतोय. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड किती असणार, 0. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड किती असणार, 0. मेटल साठी म्हणतोय मी, मेटल साठी परत म्हणतोय, मेटल साठी. आणि पोटेन्शियल कसं असतं, जे सरफेस वरती आहे तेच इनसाइड आहे. मग जेव्हा मी ऍट पॉइंट 1 पोटेन्शियल काढतोय त्या पॉइंटला मधल्या सर्कलचं पोटेन्शियल K-Q1/R1 प्लस बाहेरच्या पोटेन्शियल K-Q2/R2. हा फॉर्म्युला समजला का बघा, हा फॉर्म्युला समजला का. येस. आता दुसरा फॉर्म्युला बघूया. V2 म्हणजे आउटर सरफेसवर काढलेला, V2 म्हणजे आउटर सरफेसवर काढलेला, V2 म्हणजे आउटर सरफेस वरती काढलेला. बघा फॉर्म्युला काय आहे, V2 म्हणजे त्याच्या चार्जमुळे त्याची रेडियस, आणि परत या स्पिअरचं इथे काहीतरी अंतरावर असणार. बरोबर आहे का बघा, या स्पिअरचं इथल्या काहीतरी अंतरावर असणार. बरोबर आहे. तर मधल्या स्पिअरचं बाहेरच्या अंतरावर पोटेन्शियल किती असणार, बाहेरचा डिस्टन्स किती आहे, R2 आहे. बाहेरचा डिस्टन्स किती आहे, R2. आपल्याला माहिती आहे जे सरफेसवर असतं तेच मध्ये असतं, पण बाहेर तेच असतं का, बाहेर कुठेवरही गेलं तर तेच असतं का, नाही. त्याच्यासाठी काय वापरणार मग, राईट, इथे R2 असायला पाहिजे, इथे R2 असायला पाहिजे. कळला का बघा बरं फॉर्म्युला, कळला का फॉर्म्युला. ह्या पहिल्यासाठी मी एकाला रेडियस R1 घेतली आणि दुसऱ्याला रेडियस R2. चार्ज तर त्याच्या सरफेसवरचा घ्यायचा, चार्ज तर त्याच्या सरफेसवरचा घ्यायचा. पण जेव्हा बाहेरच्या स्पिअरचं काढतो तेव्हा रेडियस सुद्धा बाहेरच्याचीच घ्यायची. बघा इथे R2 असायला पाहिजे, कारण हे पहिल्यामुळे आहे, पण ऍट अ डिस्टन्स R2 काढतोय. ऍट अ डिस्टन्स किती काढतोय, R2. हे समजलं का, इथे करेक्शन करून घ्या, आणि इथे R2 आहे. आणि फॉर्म्युले रट्टा मारून लक्षात ठेवायचे, फक्त हे समजलं म्हणजे तुम्हाला थोडस रट्टा माराय बरं पडेल, एवढंच आहे. आता इथं बघा, याची सिस्टीम कशी असणार. इथे 3 स्पिअर आहेत, 1 2 3. मला वाटतं इथे लिहिताना जरा असं चूक झाल्या. बघा हे V1 आहे, हे V1 आहे. V1 कसं घेणार मी, हे पहिल्याचं पोटेन्शियल, त्याची रेडियस R1च घेणार. थांबा, इथे लिहिताना काहीतरी मिस्टेक झालंय, इथे लिहिताना काहीतरी मिस्टेक झालेली आहे नोट्स मध्ये.
हा बरोबर आहे, राईट. पहिल्याचं पोटेन्शियल बघा, बरोबर आहे, फक्त इथे हे V1 आहे, इथे V1 लिहायला पाहिजे. बघा पहिल्याचं पोटेन्शियल किती असणार या सरफेसवर, K Q1 R1. दुसऱ्याचं पोटेन्शियल जे सरफेसवर आहे तेच मध्ये आहे, सरफेसवर त्याचे किती आहे, K Q2 R2. तिसऱ्याचं पोटेन्शियल इथे मध्ये किती असणार, जे सरफेसवर आहे तेच मध्ये असणार, K Q3 R3. समजते का बघा, समजते का बघा, परत एकदा कन्फ्युजन व्हायले का, नक्की, ओके ठीक आहे. मग हे V3 चा फॉर्म्युला समजला का बघा, V3 चा फॉर्म्युला समजला का बघा, एवढं समजले की तुम्हाला क्लिअर झाला असं समजू आपण. V3 चा बघा, इथे चार्ज तर प्रत्येकाचाच घेणार, Q1 Q2 Q3, पण हा बाहेरचा स्पियर आहे म्हणून रेडियस सर्वात मोठी घ्यायची R3, मधल्याची सुद्धा R3 डिस्टन्सावर, याची सुद्धा R3 डिस्टन्सावर, आणि या स्पियरची तर R3 डिस्टन्सवरच, म्हणून इथे तिन्ही ठिकाणी R3 असणार. सेकंड स्पियर साठी पहिल्या दोन साठी R2 असणार आणि तिसऱ्यासाठी R3 असणार. आणि पहिल्याची पहिल्याला घ्यायची, दुसऱ्याची दुसऱ्याला घ्यायची, तिसऱ्याची तिसऱ्याला घ्यायची. आणि चार्ज तर ज्याच्या त्याचा सेम असणार आहे, चार्ज तर ज्याचा त्याचा सेम असणार आहे. समजलंय व्यवस्थित? टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो अँड थोडस लेक्चर नंतर रिवाइज करा. आजचं लेक्चर इथेच थांबूया, मी पुढचं बीट घेत नाहीये. हेच थोडस तुम्ही ट्राय करा, इथे डायग्राम काढा आणि हे लिहून घेत असताना न पाहता फॉर्म्युला लिहायचा ट्राय करा आणि नंतर पहा की तुम्ही लिहिलेला आणि स्क्रीनशॉट मधला बरोबर आलाय का, राईट. असं केल्यानंतर ते तुम्हाला समजेल. याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढचं बीट मी टाकणार नाही. ओके, आज इथंच थांबूया, थोडं थोडं आपण नेक्स्ट बीट उद्या सुरू करूया. ओके, लिहून घेताना मात्र तुम्ही आधी ट्राय करायचं लिहिताना आणि मग चेक